नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप सुंदर आणि ट्रेंडिंग असं लटकन जे आहे ते बनवायला शिकवणार आहे। जसं थंबनेलमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने लटकन आपण बनवणार आहे। तर खूप सुंदर असं दिसतं पहा हे लटकन, आणि बनवण्यासाठी सुद्धा एकदम सोपं आहे। तर इथे एका बाजूचं लटकन बनवण्यासाठी आपल्याला दोन असे हे चौकोनी तुकडे जे आहेत ते लागणार आहेत। ही मी नॉड घेतलेली आहे आणि इथे हे कापड घेतलेलं आहे। तर इथे मी 4.5 इंचाचा एक चौकोन तयार करून घेणार आहे। पहा, 4.5 इंच आणि इकडूनही 4.5 इंच, परत इकडून 4.5 इंच, म्हणजे 4.5 बाय 4.5चा आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। नॉड तुम्ही कपड्याची सुद्धा बनवू शकता। नॉड कशी बनवायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पहा। एकदम सुंदर आणि बारीक नॉड मी तिथे तयार करून दाखवलेली आहे। जर कोणाला नॉड बनवता येत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन पहा। आता पहा, हे दोन काप आहेत, तर इथे या पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं। परत हा दुसरा घ्यायचा भाग, हा सुद्धा असा फोल्ड करायचा। लक्षात घ्या, आधी असं एकदा इथं त्या टोकावरती टोक ठेवून सेंटर केला, परत आणि याचा असा सेंटर करून घ्यायचा। त्याच पद्धतीने याचं सुद्धा सेंटर करून घ्यायचा। आता यावरती हे एकावरती एक ठेवायचे, तर ते ठेवताना कसे ठेवायचे पहा। इकडे हे ओपन आहे, हे पण ओपन आहे, तर हे असे एकमेकावर ठेवायचे, नाहीतर हा ओपन भाग आणि इकडे हा बंद भाग असं ठेवून तुमचं जे लटकन आहे ते बनणार नाही। इथं ही तुम्ही मोठी चूक कराल, तर त्यासाठी मी इथं सांगते पहा। हा जो ओपन भाग आहे तिकडेच हा सुद्धा हा असा ओपन भाग ठेवायचा, आणि एकदम परफेक्ट असा हा एकावरती एक आला पाहिजे। अगदी 5 मिनिटांमध्ये हे लटकन तयार होतं। आता इथे हे चारही पदर आपले हे तुम्हाला दिसतच असतील, तर त्यातला हा जो एक भाग आहे पहा, हा मी एक भाग घेतला या पद्धतीने इथे दुमडला। परत हा दुसरा भाग थोडा याच्यावरतीच असा नाही आणायचा, थोडा असा वरती ठेवायचा, पहा डिस्टन्स ठेवायचा आहे या दोन्हीमध्ये। परत हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग, असं आपल्याला हे करायचं। तर पहा, मी हे थोडंसं इथं खाली घेतलं, तर हा दुसरा भाग इथं घेतला, तर हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग, या पद्धतीने हे आपल्याला घ्यायचं आहे। पहा, इथे हे टोकावरती टोक आलं पाहिजे, हे पूर्ण आपलं अशा कळ्या कळ्या दिसल्या पाहिजेत या पद्धतीने। मी मगाशी तुम्हाला ते उदाहरण देण्यासाठी थोडं थोडं दुमडून दाखवलं होतं। तर या पद्धतीने दुमडल्यानंतर इथे एक शिलाई देऊन घ्यायची। इथे शिलाई देऊन घेऊया। आता इथे आपण अशी शिलाई देऊन घेऊ। इथं मी शिलाई दिली। आता इथे हा उलटा भाग नाही करायचा, हा जो सरळ भाग आहे इथेच आपल्याला ही नॉड ठेवायची आणि सेंटर करायचं। पहा, असं तिरकं वगैरे नाही करायचं, असं तिरकं वगैरे अजिबात नाही करायचं। तर हा सेंटर करून घ्यायचा असा। ही नॉड यामध्ये इथे मी घालणार आहे। थोडीशी नॉड आपण अशी बाहेर काढून घेऊ आणि इथे एक शिलाई देऊन घेऊ। इथे मी शिलाई दिली, ही नॉट जी आहे एक्स्ट्राची ती मी कट करून काढते। तर इथे मी आता एकच शिलाई देऊन दाखवली, तुम्ही इथे 3-4 शिलाई देऊन घ्या। आता हा भाग जो आहे
तो फक्त असा हा उलटा करायचा. आणि पहा, जसं आपण दाखवलेलं आहे त्या पद्धतीनेच हे एकदम सुंदर असं लटकन तयार झालं. थोडंसं ओढून घेतलं पहा. आता इथं हा भाग असा, इथे ही कळी अशी, आणि जसं आपण पाहिलेलं आहे त्या पद्धतीनेच एकदम परफेक्ट आणि सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. यापेक्षा छोटं बनवायचं असेल तर बनवू शकता, परंतु ह्या पाकळ्या ज्या आहेत ना, ह्या एकदम अशा जवळजवळ येतील पहा. तर ह्या दूर दूरच पाहिजेत, तेव्हाच त्या खूप छान अशा दिसणार आहेत. आणि इथे तुम्ही हवं असेल तर मणी वगैरे वापरून याला आणखीन लूक देऊ शकता. इथे आधीच तुम्ही काय करायचं, हे लटकन बनवण्याआधीच इथे छोटे मोठे असे, जसं आपला ब्लाऊजचा कलर असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मणी वापरायचे आहेत. आधी ओवून घ्यायचे यामध्ये, आणि मग हे कपड्याचं लटकन जे आहे ते बनवायचं. खूप सुंदर असं दिसतंय पहा. या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायचं आहे. खूप छान बनलंय पहा, एकदम परफेक्ट सुद्धा. असं खाली ठेवल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतंय. तुम्हाला मी या छोट्या कपड्याची नॉड सुद्धा बनवून दाखवते, म्हणजे परत नॉड बनवण्यासाठी तुमची कमेंट नाही येणार. आता इथे जवळपास 1.5 इंचाची पट्टी काढून घ्या, आणि इथे हा जो एक दाब आहे पहा, हा जो सेंटर केलाय ना आपण पट्टीचा, यावरती हा दाब आला पाहिजे. आता इथे हा जो एंड आहे ना, इथे थोडंसं मोठं टोक ठेवायचं, तोंड ठेवायचं त्याचं पहा. इथे थोडंसं मी मोठं तोंड ठेवलं आणि इकडे बारीक आहे, कारण आपली ही जी पायपिंग आहे, जी नॉड आहे, ती ना पलटली गेली पाहिजे, सहज पलटली गेली पाहिजे. यासाठी इथं एका बाजूला, कोणत्याही एका बाजूला तुम्ही त्याचं तोंड मोठं ठेवू शकता. आता मी इथं 4 पदर धागा वळून घेते आधी. आता हे कळाचा कपडा आपण कट करून काढला. आता ही जी बंद बाजू आहे त्याकडे आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा मी 4 पदर कपडा घेतलाय, आणि पहा ही जी बंद बाजू आहे इकडे एक अशी गाठ देऊन घेणार आहे. जिकडे तोंड मोठं आहे त्या साईडलाच आपल्याला गाठ द्यायची, आणि ही जी सुई आहे ती उलटी करून अशी यामध्ये इथून बाहेर काढायची. बाहेर काढल्यानंतर कशालाही गुंडळा तुम्ही. तर मी पहा असं मशीनला गुंडाळून घेतलं. आता इथं हे मोठं तोंड असल्यामुळे सहज आपलं हे पलटी होतं पहा. इथे एकदम मी टाईट करून घेते, म्हणजे आपल्याला ही नॉड बनवायला अगदी ओढायला सोपी जाईल. आणि इथे पाहता एकदा ही आतमध्ये थोडी पलटी झाली ना की हळूहळू थोडी आधी ओढून, जास्त ओढ नाही द्यायचं पहा, नाहीतर हा धागा तुटेल आतमध्येच. म्हणून आधी हे टोक बाहेर काढून घ्यायचं, मग परत हे असं ओढून घ्यायचं. पहा किती नाजूक एकदम बारीक अशी आपली नॉड तयार झाली. आता हे लटकन तुम्ही याला सुद्धा तयार करू शकता. तर मी तयार करून दाखवते. इथे पहा आता सेंटर करून घेणार आहे. ही नॉड इथे ठेवली. हे असं पलटी केलं, ही नॉड कट केली. मी आधीच तुम्हाला नॉड बनवून दाखवायला हवी होती, नंतर बनवून दाखवली, परंतु ठीक आहे, मी आधी सुद्धा नॉड बनवून तुम्हाला दाखवलेली आहे. आणि पहा इथं या पद्धतीने आलं ना, एकदम सुंदर असं लटकन तयार. अगदी 5 मिनिटात तयार होतं. मी दोन्ही ही रेडीमेड नॉड होती यालाही लावून दाखवलं, आणि ही आपण तयार केलेली याला सुद्धा हे
तयार करून दाखवलं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.